दादा बोराडे यांच्या ठिकाणी आगमन होतंय। नगरसेविका चषक ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते 19 जानेवारीला। धन्यवाद। आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत। 5 षटकांची मॅच। एका बाजूला ओम कोंडेश्वर भोज आणि दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव यजमान वर्सेस पाहुणे हा सामना आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। रंगतदार स्थितीमध्ये हा सामना होणार आहे। यात तीळ मात्र शंकाने या बिग फाईट टॉस जिंकला उमर 11 गोरेगाव संघाने, तर दुसऱ्या बाजूला ओम कोंडेश्वर भोज हा संघ आपण पाहतोय। सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालकृष्ण दादा मुंडे, दहिवली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी नाही तर उपसरपंच सध्याचे प्रमोदजी देशमुख साहेब आणि शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे। तीनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी उपस्थित असेल तर या आपले या ठिकाणी गोरेगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। ओम कोंडेश्वर भोज सलामीची जोडी सध्या विशाल आणि शंकर पाटील मैदानावरती खेळतात। आघाडीचा गोलंदाज मुशरफ पहिले षटक हाताळत असताना नेहमीप्रमाणे आपण पाहतो या षटकाची जबाबदारी पिवनची त्याच्या खांद्यावरती असते आणि आता हे पहिले षटक आपण पाहणार आहोत। लिप्टाम ओव्हर द विकेटने लिप्टाम सीबर गोलंदाज आहे। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय। सध्या स्ट्राइक एंडला शंकर पाटील। धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो 1 ने खातं खोललंय विशाल भारतीने या पहिल्या डावातील। हो टॅप करण्याचा प्रयत्न, कमरच्या दिशेने बॉल चाललाय। क्षेत्ररक्षक गाडीकडे आपण पाहिलं तर चेंडूला गॅदर करतात, एक सिंगलच मिळणार आहे। जबरदस्त बॅटल सध्या आपण पाहतोय मैदानावरती रंगेल। या अगोदर श्री गणेश क्रिकेट संघ बाणकिवली संघाने जिंकला। मुशरफने जर विकेट अटॅक संपादित केली तर आमचे सरफराजभाई शेख यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। त्यांचं ATM आता चालू झालेलं आहे। हो यावेळेस आखू टप्पाचा बॉल त्याच्यावरती केला वार। क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत, एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। रन्स मिळतील 4-4-4। थोड्याच वेळात आपण पाहिलं तर खरं तर प्रसादजी परब साहेब हे देखील थेट साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला रवाना होतात। त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊ, कारण शिर्डी वही जाते जिने साईबाबा बुलाते। यावेळी ऑन साइडला विशाल भारतीचा फटका प्रतिम आपल्याला पाहायला मिळाला। सध्या आपल्या मॅचला त्यांनी या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिलाय। त्यांच्या वतीने एक पारितोषिक आपल्याला या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे। हो चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय। डॉट बॉल सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट। सहा धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय। 4 चेंडूंचा खेळ, जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे। आज गोरेगाव गावामध्ये कर्फ्यू लागला असेल, कारण जेव्हा जेव्हा गोरेगावची मॅच असते ना एकही व्यक्ती गावामध्ये थांबत नाहीये। ऑन साइडला अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतात आराम। यावर मॅच मध्ये आपण पाहतो एक चांगली कामगिरी करत असताना पहिली विकेट मिळाली आहे विशाल भारतीच्या स्वरूपात फलंदाज बाद। तो झेल घरच्या मैदानावरती आपण पाहतोय एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सध्या उमर 11 गोरेगाव करते। पहिले षटक अप्रतिम राहिले अद्यापर्यंत आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो। फिरोज खान सर
सध्या मैदानावरती आहेत बाळा माने सर, यांना तुम्ही पाहताय स्क्वेअर लीगचे पंच आहेत. टीव्ही एम्पायर निरंजन सामंत सर. ऑफिशियल टीमचं सुद्धा कौतुक. गुलाबी थंडी आपण पाहतो हळूहळू आता जाणवते जास्त प्रमाणात. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म वरती विकेट. ओ शफा झाले, संपर्क नाहीये. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर हलकासा बळण घेणारा पाहायला मिळाला. सरळ चेंडू एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल. पुन्हा एकदा ब्लँक स्ट्रोक. बॅटर विकास भारती देखील डॉमिनेट झालेत आणि आता षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये ओम कोंडेश्वर भोज संघ जाऊन पोहोचलाय 1-6 वरती. टीमचे हरिभक्त परायण आमचे स्वप्नील महाराज जाधव, आपले मनपूर्वक स्वागत गोरेगाव नगरीमध्ये. कारण खरं तर जेव्हा जेव्हा कुळगाव संघ असतो तेव्हा तेव्हा संघाला मोटिवेट करण्यासाठी, संघाला पाठिंबा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित असतात. मग ते इनॅक्शन मध्ये असू द्या किंवा अगदी आपण पाहतोय संघाच्या बरोबरीने या ठिकाणी एक चांगली कामगिरी करत असतात. सातत्याने आपल्या संघाला या ठिकाणी पाठिंबा देण्याचं काम त्यांचंही. पहिले षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 6. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली मुशरफची आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अरहाम बुबेरी सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो राऊंड विकेटने. पहिलाच बॉल पिकअप स्ट्रोक. जितक्या वेगाने चेंडू टाकण्यात आलेला आहे तितक्याच वेगाने हा फटका आपण पाहतो चालला ऑन साइडला. फ्लाइट स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. क्रीडांगण तुम्ही पाहतात आणि आपलं घरचं क्रीडांगण आहे. या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलं तर आज घरचा संघ खेळतो उमर 11 गोरेगाव. भोज संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. फटका अप्रतिम होता. बॅटर स्ट्राइक एंडला शंकर पाटील. रातो के कातील शंकर पाटील सध्या मैदानावरती आहेत. ओ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल कॅप मधून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक तितकंच लाजवाब पाहायला मिळालेलं आहे. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलेला. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं मार्गस्थ. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकामध्ये 14 वरती जाऊन पोहोचली आहे. अद्यापर्यंत 195 चौकार या स्पर्धेमध्ये. 185 षटकार याची नोंद आहे. ओ या ठिकाणी व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू पिचिंग झाला आणि परफेक्ट लाईन ओळखली आहे. सरमाळ अवांतर धाव मिळेल. पहिलं 17 आपण पाहतो. शांत पद्धतीचा खेळ सध्या तरी मैदानावरती चालू आहे. फ्री माइंडेड स्ट्रोक आपल्याला खेळावे लागतात आणि आता ते चांगलं माहिती आहे भोज संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा आपण पाहतो लॉफ्टेड ड्राईव्ह. फटका चांगला आहे. बॉल जाईल मिड ऑफ वरून सरळ लॉंग ऑफ कडे. बॉल सीमा पार. दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार आला. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला शंकर पाटीलच्या बॅटमधून. खरं तर आज बाळकृष्ण दादा मुंडे असेल, प्रमोद दादा देशमुख असेल, निखिल शेठ चव्हाण असेल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ ही त्रिमूर्ती आहे. खरं तर ग्रामीण विभागामध्ये सातत्याने या 3 व्यक्तींचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याच नावाने त्यांचाच अगदी आपण पाहिलं तर त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. त्यांचा घरचा संघ आहे ओम कोंडेश्वर भोज हा संघ. ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्ट सध्या ड्रोन कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर करते. कौतुक करावं लागणार आहे. हो आडव्या बाटे. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न परंतु अपयशी राहतील. बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा बाउंड्री लाईनला बीट करत सीमा पार. धावा मिळतील 4.
23 धाबा धावफलकावरती आहेत. 197 चौकार, 185 षटकार आपण पाहिल्या. धावांचा जर विचार केला तर अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 2200च्या पेक्षाही जास्त धावा या क्रीडानगरीमध्ये आजपर्यंत आजच्या चौथ्या रजनीपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले. अनेक चांगले अपडेट्स आमचे ऑफिशियल अपडेटर रोशन फराड आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांचे मनापासून विशेष कौतुक. षटक क्रमांक 2 मध्ये P2 मध्ये आपण पाहतो गोरेगाव गावाच्या एंड कडून हे षटक हाताळलं जातं. आराम बुबेरे सध्या आपण पाहतोय सगळ्याला लीड करत असताना ऐमर असेल, आराम असेल, मुशरफ, मोहम्मद सर्वांचं विशेष कौतुक. उमर देखील आहेत इन ऍक्शन मध्ये. ओदी स्टंप फुल टॉस बॉल संपर्क नाहीये कारण बाहेरच्या बॉलला छेडछाड केली नाहीये. शंकर पाटीलने त्याला माहिती आहे. अतिरिक्त धाव सुद्धा मिळेल, एक्स्ट्रा बॉल सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. या षटकामध्ये 2 चेंडू खराब टाकलेत आरामने. 1 षटकार, 1 दुहेरी धाव, 2 चौकार, थोडस महागड षटक. 18 धावा तब्बल खर्च केल्या जात आहेत. कोलवटप्पाचा बॉल स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये शेवट या षटकाचा गोड केलाय. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 6, त्यानंतर 18 धावा. आज कौनेन बुबेरे यांना देखील तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहतायत. एक जबरदस्त फायटर क्रिकेटर सध्या मैदानावरती आहे. एक चांगलं बॅटल रंगणार आहे. 24 धावा सध्या 12ची सरासरी आहे. 1 गडी गमावला विशाल भारतीच्या स्वरूपात ओम कोंडेश्वर भोज संघाने. मुबारक हो. क्या बात आहे. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय बाबूशेठ बुबेरे हे गाणं लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. एवन जोडी अमजदभाई यांचे मनापासून आपण स्वागत करू. त्यांच्या वतीनं अनेक पारितोषिकांची खैरात या गोरेगावच्या नगरीमध्ये केली जाते. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, फिल्डरसाठी देखील स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. आणि या वर्षी खरं तर हज दौरा त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, या ठिकाणी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पॉइंटला. उमर थोडेसे बीट झालेत आणि आता बॉल जाईल सरळ पॉइंटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील. एक्झॅक्टली आपण पाहिलं तर कदाचित 4 धावा या ठिकाणी मिळाल्या. 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं प्रगती पथावरती आहे. राहुल चव्हाण सर देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनापासून स्वागत. हो, पडल्यानंतर काय जबरदस्त नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. जबरदस्त कटर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हलकासा कट केला जातो आणि पुन्हा एकदा विकास भारतीला या ठिकाणी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात. अक्षरशः आपण पाहिलं तर या षटकामध्ये मुशरफने देखील चांगलं कमबॅक केलंय. या अगोदरचं पहिले षटक अवघ्या 6 धावांचं. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा लगेचच कमबॅक डॉट बॉलने केलेलं आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस ओव्हर दी स्टंप. आणखीन एक त्याच टप्प्यावरती आपण पाहतो बॅक टू बॅक सलग 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत आणि आज स्पॉट कडे पाहत राहिलेत. खरं तर विकास भारती संभ्रमात आहेत, द्विधा मनस्थितीमध्ये. चेंडू एक्झॅक्टली पडतो कुठे आणि बाहेर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणि खरं तर मी तर म्हणेन या मॅच मध्ये धावांची नितांत गरज आहे. या अगोदर थोडंसं महागडं षटक राहिलं आरामचं, परंतु आता भोज संघ देखील पुन्हा एकदा थोडस बॅकफुट वरती आहे. शाफत झालेत. आणखीन एक आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. डॉट बॉल सलग 3रा चेंडू डॉट.
काय गोलंदाजी केली आहे, कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आपल्या गोलंदाजीवरती चौकार षटकार आलेलं आणि त्यानंतर केलेलं एक कमबॅक. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी सध्या मुशर्रफची आहे. सध्या आपण पाहिले तर 3 रजनीमध्ये आमच्या समवेत ॲज अ स्कोरर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. खरं तर प्रत्येक गोलंदाजाचा प्रत्येक या ठिकाणी त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास पूर्ण गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान गोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय अक्रमभाई भुबेरे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव फ्रेंड्स चषक गोरेगाव या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. धावा संख्या धावफलकामध्ये 29. पहिल्या षटकामध्ये 6, त्यानंतर 24 धावा, 12ची सरासरी पाहिली आणि आता या षटकामध्ये अद्यापर्यंत 5. स्ट्राईक एंडला शंकर पाटील. मुशर्रफचे 2 षटकाचे स्पेल अतिशय खतरनाक पाहायला मिळाले. भोज संघासाठी मात्र डोकेदुखी ठरली आहे ही गोलंदाजी. शेवटचा बॉल बरोबर पंचाच्या उजवीकडून ओर दिसत. हो समोर खेळलेत, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आराम आणि चांगला प्रयत्न आहे. फेकी देखील सुरेख पाहायला मिळते. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. शंकरकडे राहील स्ट्राईक. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय आणि ओम कोंडेश्वर भोज संघ जाऊन पोहोचलाय 1-30 वरती. या स्पर्धेमध्ये आर्थिक मदत अनेक दात्यांनी आपल्याला केलेली आहे. त्यामध्ये सन्माननीय अबू बकर खान साहेब, तदनंतर स्वर्गीय विद्या सुमंत अठ्ठल्ले यांच्या स्मरणार्थ देखील आर्थिक मदत आम्हाला प्राप्त झाली आहे. सन्माननीय राजेंद्रजी देशमुख, राजेश पाटील, राहुलजी विशेष, तदनंतर रोहन पाटील आणि अकिब शेठ कोहारी जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आर्थिक मदत मिळाली आहे. तदनंतर सन्माननीय अनंताजी कडव, तदनंतर नारायण ढाबा, सन्माननीय मंत्री आशिष दामले साहेब, तदनंतर उल्हासजी अंबवणे, महेशजी जाधव, मदिसा मेडिकल, सन्माननीय मदन पटेल या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य मिळाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 3 षटकांमध्ये धावफलकामध्ये 30. बाळू बोराडे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 19 जानेवारीला तुम्हाला नगरसेविका चषक ही स्पर्धा सुद्धा पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर गाव या ठिकाणी आपण पाहतोय. या बाळूदादा बोराडे आपलं स्वागत आहे. गोरेगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं फ्रेंड्स चषक गोरेगाव या स्पर्धेमध्ये सुरुवातीला 2 षटकामध्ये 12ची सरासरी आपण पाहिली. त्यानंतर सरासरीमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर संघ मागे पडला. मी तर म्हणेन ओम कोंडेश्वर भोज संघाला सुद्धा या ठिकाणी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आमचे अविनाशजी कोंडिलकर वराडेगाव यांच्या वतीनं शुभेच्छा. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 4थ्या षटकात समोरच्या कडून गोलंदाज सज्ज झाले. मोहम्मद स्टेजच्या मागे कोणीतरी या शेकोटी लावलेली आहे. कृपा करून आपण ती विजवायची आहे. हो फुलटॉस बॉल आणि आता स्वतःच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय कॉट अँड बोल्ड. फलंदाज ठिकाणी होईल बाद. शंकर पाटीलची मोठी विकेट मैदानावरती मिळतीये. होमर 11 गोरेगाव संघाला फलंदाज बाद.
झालेली आहे, परंतु संपर्क व्यवस्थित झाला नाही आहे. मी तर म्हणे शंकर पाटीलचा आणि स्वतःवरती नाराज आहे. हमदानला तुम्ही पाहू शकता पाचचा आनंद घेतोय. खरं तर त्याचं हे सेलिब्रेशन त्याची ऑल टीम त्याचे सहकारी देखील त्याच्या बरोबरीने त्याचा आवाज आल्यानंतर त्याचे सहकारी देखील त्याला सपोर्ट करतात. हा त्याचा सपोर्ट स्टाफ आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली गोलंदाज मोहम्मदला. शंकर पाटील पास झाला आणि आता सध्या मैदानामध्ये आलेले आहेत न्यू बॅटर त्याचेच बंधू योगेश पाटील. गोलंदाज मोहम्मद ओर दी स्टंप. हो चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. वॅकेट एरियामध्ये चेंडू लँड झालेला आणि तत्पूर्वी मिळतील 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. विकास भारती आणि योगेश जेव्हा मैदानावरती असतात तेव्हा धावा भोज संघाच्या अप्रतिम जलद गतीने वाढतायत. हे मात्र वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि आता सध्या देखील या 2 खेळाडूंना ते काम करायचं आहे. उर्वरित 2 षटकामध्ये चांगली धावा या ठिकाणी चांगली धावसंख्या बनवावी लागणार आहे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धी टीम घरच्या मैदानावरती कसं परफॉर्मन्स करणार आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. हो चांगला स्ट्रोक. जरी शंकर पाटील बाद झाला तरी योगेश सांगतायत त्याच्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जी दहाड फोडणारी आहे ती मात्र बॅटिंग सध्या मैदानावरती पाहायला मिळते. बिग ब्लास्ट योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. सन्माननीय मुजम्मिल बाबा यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आपण या मंचावरती. 38 धावा धावफलकामध्ये झालेले षटकाराची प्रतीक्षा होती चौकार षटकाराची आणि आता मात्र योगेश पाटीलच्या बाटामधून आलेला आहे. हो आणखीन एक सेकंड इन अ रो. काय जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्रीन वरून बॉल सीमा पार लांबच लांब पल्ल्याचा गगनचुंबी गगनभेदी षटकार. ओव्हर द बॉलर्स हेड अप्रतिम स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय फटका पाहायला मिळाला योगेश पाटीलचा. शंकर पाटील बाद झाला नंतर आपण पाहतो आतषबाजी करतायत. जणू काय मैदानाच्या आतमध्ये फटाके फोडले जात आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि संघाची धाबत संख्या 44 वरती जाऊन पोहोचली आहे. धाबांची नितांत गरज आहे. मी सुरुवातीला सांगितलं विकास भारती योगेश पाटील जेव्हा मैदानावरती असतात तेव्हा मात्र धावांचा वेग हा भोज संघाचा वाढत असतो आणि तशाच पद्धतीने आता सध्या आक्रमक पवित्रा घेतलाय तो योगेश पाटीलने. खेळाचं पहिलं सत्र आहे. धावत संख्या 44 वरती आहे. 4थं षटक बारगस आहे. गोलंदाज मोहम्मद वरती आता आक्रमण करण्यात आलेलं आहे. हो संपर्क नाही आहे. वेगवान हा चेंडू तितकीच वेगाने बॅट देखील ड्रिल झाली होती. संपर्क होऊ शकला नाहीये. स्पॉट कडे पाहिलं जरूर योगेश पाटीलने. 1.5 धाव चेंडू. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल ब्लाइंक स्ट्रोक. शेवटचा अंतिम बॉल. धावत संख्या 44. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर 2 धावा 2 सलग षटकार पाहिलेत. आता डॉट आणि आता शेवटचा बॉल या ठिकाणी या षटकाचा आपण पाहणार आहोत समोरच्या एंडकडून. गोलंदाज मोहम्मद ओर दी स्टंपने तयार. चांगला स्ट्रोक. आणखीन एक पायात टाकण्याचा प्रयत्न परंतु हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो सरळ लँड झालाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त घनाघाती प्रहार करत असताना मोहम्मद वरती केले आक्रमण. बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकाराने स्वागत केलंय मुजम्मिल बाबा यांचं. गोरेगाव गावातील एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत आणि खरं तर त्यांचं विशेष प्रेम आमच्या संपूर्ण समालोचन कक्ष असेल अंपायर्स असेल यांच्यावरती असतं. त्यांचं मनापासून स्वागत आहे.
कारण आमची सातत्याने काळजी घेणारा व्यक्तिमत्व आहे मुझम्मिल बाबा, त्यांचे मनापासून स्वागत. 50 धावा 4 षटकामध्ये लावण्यात आलेले आहेत. सुरुवातीला 2 षटकामध्ये 12ची सरासरी पाहिली, तिसऱ्या षटकामध्ये करंट रन रेट आपण जर पाहिलं तर 10ची सरासरी होती आणि आता 12.50च्या गतीनं या धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 50 धावा एकंदरीत जर असा ही धावत संख्या या ठिकाणी बनवली गेली तर मात्र 60+ धावत संख्या व्हायला वेळ लागणार नाहीये. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आज रोहित चिपले आणि प्रथमेश देसले जे गोव्यावरून या बातचा आनंद घेत आहेत त्यांच्या वतीनं ओम कुंडेश्वर भोज संघाला शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. प्रथमेश देसले म्हटल्यानंतर तो देखील एक भोज संघाचा भरोशाचा खेळाडू आहे. मिडल ऑर्डर मध्ये जेव्हा जेव्हा सामना किंवा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा तारणहार बनून प्रथमेश देसलेने देखील चांगली कामगिरी केलेली आहे भोज संघासाठी. त्याचे मनपूर्वक स्वागत आपण करू. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज सूरज. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल वाईट बॉल. फिरोज खान सर आमच्याकडे वळतात आणि अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल जरूर ओम कोंडेश्वर भोज संघाला. ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगावची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. जबरदस्त ओमसई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरं तर फार कमी वेळेमध्ये ज्या वाहिनीला प्रसिद्धी मिळाली आहे ती वाहिनी म्हणजे ओमसई एमटीसी स्पोर्ट्स. सर्वांचं विशेष कौतुक. सागर फराड, रोशन फराड, संपूर्ण ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑफिशियल अपडेटर, सर्वांचं विशेष कौतुक करावं तितकं कमी आहे. 10 टॉवर सहित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ही दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. जितकी उंची तितकं अंतर, चेंडू छूम अंतर. धावा मिळतील आणखी 6. ओम कोंडेश्वर भोज संघाला आलेला खणखणीत षटकार. विकास भारती योगेश पाटीलचा बल्ला बोलल्यानंतर विकास भारती हे देखील सांगतायत की आता मी देखील शांत बसणार नाहीये. काय फटका पाहायला मिळालेला आहे. आजवरचा इतिहास आहे विकास भारती योगेश पाटीलचा पार्टनरशिप मध्ये. चांगली कामगिरी होतीये. बॉल मागे लीडिंग एज टॉप एज. फलंदाज ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक आपण पाहतो तिसरा लागलाय. 58 या धावत संख्येवरती ओम कोंडेश्वर भोज संघाला फलंदाज बाद. ही क्रीडांगणाची दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात. अप्रतिम क्रीडांगण आहे. अगदी गोलाकार पद्धतीचे क्रीडांगण आपण पाहतोय आणि खरं ती स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते ओमसई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आणि त्यांच्याच माध्यमातून ही दृश्य देखील या ठिकाणी दाखवली जात आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात आपण पाहिलं तर काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज सूरज. खोलवटापाचा बॉल ऑन साइडला. चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. श्रीपत कडाळी आलेत. न्यू बॅटर मैदानावरती एक सिंगल मिळते आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. श्रीपत कडाळी म्हटल्यानंतर एक अनुभवी खेळाडू, त्याला माहिती आहे योगेश पाटीलच्या बॅट मधून धावा येत आहेत, त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे कारण हे शेवटचं अंतिम षटक आहे आणि त्यामधील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 59 धावा झालेत. 4 षटकामध्ये 50 होते. अद्यापर्यंत 9 आलेले. सूरजच्या अगेन्स्ट. चांगला स्ट्रोक समोर खेळले. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि आता इथे पाहावं लागणारी ही दुसरी धाव कंप्लीट होईल का, परंतु श्रीपत कडाळीला परतावा लागणार आहे माघारी. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद.
आयक्यू मी मगाशी सांगितलं जर अशी सरासरी मेंटेन केली तर 60 पेक्षा जास्त धाबा संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 66 धाबा बनल्या गेलेल्या आहेत आणि आता या षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल योगेश पाटील. शेवटचा बॉल तो सुद्धा उचललाय आणि सरळ फेकून दिला वाईड स्ट्रॉंग ऑन वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका योगेश पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय. बॉल सीमा पार षटकार. 72 धावा धाव फलकावरती ओम कोंडेश्वर भोज संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. योगेश पाटीलचा खेळ जर आवडला असेल ना तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. 8 बॉल मध्ये तब्बल 33 धावांवरती तो नाबाद राहिलेला आहे. 72 धावा 73 धावांचं लक्ष्य उमर 11 गोरेगाव संघासाठी या मॅच मध्ये. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करणार आहोत. या पुढील होणारा सामना आहे श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावत संख्या हाईट स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरं तर 73 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. या आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया तिथे जोडले जातील या सामन्याला लीड करणारे कॉमेंटेटर सध्या तुषारजी शिंदे सर. थँक्यू सो मच मॅडी सर. चला विनंती आहे टॉससाठी त्वरित यायचे श्री गणेश दहिवली आणि श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे संघाचे संघनायक इथे दाखल झालेत. श्री गणेश दहिवली संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती आपण टॉससाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. आपण लगेच टॉस संपन्न करतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. याच दरम्यान दहिवली ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय प्रमोद दादा देशमुख यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपले. सन्माननीय अमजाद भाई आणि सन्माननीय बाबूभाई आपल्याला दोघांनाही विनंती आपण या दोघांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. या सामन्याचा एवन जोडी आहे आणि दोघांनाही विनंती आपण या त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर साठी सायकल त्यांनी पुरस्कृत केली आहे आणि दोघांनाही विनंती आपण या त्यांच्या दोघांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. हेड असा कॉल आहे आणि हेड ऍज इट इज झालाय. दोघांनाही विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. एवन जोडी. तर या ठिकाणी दहिवली संघानं टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. तर सेकंड राऊंडची ही मॅच आहे. एक सामना जिंकून इथपर्यंतचा प्रवास झालाय. टीम ऍज इट इज आहे की काही चेंजेस आहेत? नाही, ती टीम आहे. कुडसावरेने देखील आजच तुम्ही सामना खेळलात आणि फ्रेश खरं तर समोर संघ आहे. टॉस जर जिंकला असता तुमचा देखील निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच घेतली असती. आणि खरं तर फ्रेश समोरचा संघ आहे आणि यांच्यासोबत अगोदर मॅच झाली आहे का? नाही, फर्स्ट टाइम त्यांच्यासोबत मॅच आहे आमची. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि दहिवली संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. धन्यवाद. सन्माननीय प्रमोदजी देशमुख साहेब यांचं देखील आगमन झालंय. उपसरपंच दहिवली आणि साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेबांना विनंती आपण या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जातोय. सन्माननीय प्रमोदजी देशमुख साहेब आपण या आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय अक्रमभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते गोरेगावचे सरपंच या ठिकाणी सन्मानित करतायत. दहिवलीच्या उपसरपंचांना सन्माननीय प्रमोदजी देशमुख साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. कार्यकुशल आणि कार्यतत्पर उपसरपंच साहेब आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तत्पर असणारं खरं तर व्यक्तिमत्व आहे सन्माननीय उपसरपंच साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे.
धन्यवाद सरपंच साहेब. आणि यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण इन्व्हाइट करतोय सन्माननीय मनीष बागले सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषार सर, धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. इथे पहिलाच बॉल स्कोअर कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि येतोय डॉट बॉल. लक्ष मोठं आहे, पण मोठं लक्ष पार करण्यासाठी आपल्याला काय हवंय, तर आपल्याला हवंय घरातलं क्रीडांगण आणि सपोर्ट करणारे 12th मॅन सारखेचे प्रेक्षक आणि त्याचबरोबरीने दोन्ही चांगले बॅटर्स मोहम्मद आणि आमिर. स्ट्रायकिंग एंडवरती आपण मोहम्मदला पाहतोय. विशाल बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्कोअर कट केलाय. बॉल सरळ अगदी टप्पा खात गिरकी घेत बॉल सरळ निघून गेलाय. पॉइंट रिजनच्या बाहेर येतोय. दुसऱ्या बॉलवरती चौकार. श्री किरणजी एकनाथ राऊत साहेब, त्यासोबतच सौ सुवर्णा किरण राऊत यांच्या दोघांकडूनही दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात येतात. थँक्यू सो मच. धन्यवाद मान्यवरांचे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी थोडीशी जागा बनवली कट केल्या बॉलला आणि इथे देखील बॉल सरळ निघून जाणार आहे. बॉल निघालाय. यावेळेस प्रेक्षकांच्या टाळ्या पाहायला मिळतात. बॉल अगदी दन केलाय. सीमारेषेबाहेर आलाय. आणखी एक चौकार. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. या खेळाने नेहमी हे सिद्ध केलंय की तुम्हाला लढाई मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. पुढचा बॉल पुन्हा एकदा फॉलिंग स्ट्रोक. देखना फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोहम्मदच्या बॅट मधून आणखी एक बॉल गेलाय. मैदानाच्या बाहेर आलाय. बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार. मोहम्मदची बॅट. मेरा ही जलवा. संपूर्ण गोरेगावाचे समर्थक आले. तेही म्हणत असेल मोहम्मदची बॅट काय बोलते. मोहम्मद का बल्ला माशाअल्लाह. काय बॅटिंग करतोय मोहम्मद. 3 चौकार आलेत. मजा येणार आहे या मॅचला. तुम्ही 73 चा टार्गेट दिलाय. 73 धावेचा लक्ष्य. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. गोलंदाजाचा कमबॅक. गोलंदाजही म्हणतोय मी देखील मित्र काही कच्च्या गुरुचा खेळाडू नाहीये. मी देखील खेळण्यासाठी आलोय, लढाई देण्यासाठी आलोय. आणि लढाई तर होणार मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही दिशेला अगदी तुल्यबळ मॅचेस, तुल्यबळ टीम्स पाहायला मिळतात आपल्याला. ओम कोंडेश्वर भोज, त्यांच्या विपक्षात उमर 11 गोरेगाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल अगदी टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. पुल करण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे देखील ते चातुर्य गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावा लागल्यात 12 धाव फलकावरती. विकेट एकही गेलेली नाहीये. म्हणजेच काय तर ही मॅच अगदी 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 61 धावेंची आवश्यकता आहे. येस डीजे. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश पाटील येतोय. ज्या योगेश पाटीलनी बॅटिंग करत असताना आक्रमकता काय सिद्ध केली आहे. 8 बॉल 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, पण आता त्याला गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात, पण आता इथून आवश्यकता गोलंदाजीची असणार. स्ट्रायकिंग एंडवरती आपण मोहम्मदला पहिल्या षटकामध्ये पाहिल्यात. आता आपण आरंभला पाहतोय.
आरंभलाय आता आक्रमणानेच आरंभ करावा लागणार आहे. मजा येणार आहे मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतो आपल्याला 24 बॉल 61 धावेचं लक्ष. सगळ्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल समोर एक्झिक्यूट केला. स्टँड अँड डिलिव्हर बॉल सरळ निघून जाणार आहे. धावा किती मिळतील सगळ्यांचं लक्ष पंचांकडे. पहिल्या टप्प्यावरती आलाय आणखी एक चौकार कणकणीत. अहमरनी अगदी आक्रमकतेने सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. इनसाइड आउट बॉल हवेमध्ये. वन हँडेड कॅच. व्हाट अ कॅच. अप्रतिम झेल. संपूर्ण स्पर्धेमधली सगळ्यात उत्कृष्ट कॅचही म्हणायला हरकत नाहीये. कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हाट अ कॅच. पाहतो ऍक्शन रिप्ले. सिद्धेश देसले होता तिथे. बॅकफुटला गेला. थोडासा मागे आला. बॅकवर्ड पॉइंट वरती गेला एका हाताने. वा. अगदी आपण पाहतोय ना वयाची आयु खूप कमी आहे त्या खेळाडूची. पण आता इथून पकडलेली कॅच. वा. निहालजी बेबेरे साहेब यांच्याकडून जर ही मॅच उमर 11 गोरेगाव संघ जिंकला तर त्यांच्याकडून खेळाडूंना टी शर्टची प्राप्ती होणार आहे. मजा येणार आहे. पारितोषिक नक्कीच लागतात पण त्याचबरोबरीने तुमचा खेळ उल्लेखनीय होणं गरजेचं आहे. रिक्वायर्ड रन रेट 15.55 आहे आणि करंट रन रेट ही 12चा पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजेच काय तर अगदी प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 15 धावा करायच्या. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये किमान एक तरी षटकार चौकार मारणं गरजेचं. त्याचबरोबरीने चांगल्या बॉलला सन्मान देणं. सिंगल डबल हे देखील असं म्हणतो ना मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकलची ट्रेन, तशी क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे सिंगल डबलच्या धावा आहेत. 16 वरती 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कणा लागते. अगदी असं आपल्या सगळ्यांनाही वाटलं होतं. बॉल आणि बॅटचा संपर्क अगदी त्या जवळून निघून गेला. पण योगेश पाटील काय गोलंदाजी करतोय योगेश. अगदी अष्टपैलू खेळाडू. त्याचा खेळ देखील तेवढा चांगला राहिला आणि भू संघ संपूर्ण संघ त्या संघाची संपूर्ण दारोमदार त्याच्या खांद्यावरती असणार आहे. 3 बॉल वरती 4 दिल्यात. पुढचा बॉल लेग स्टंप वरती. इथे डिलिव्हरी पाहिली पंचांकडे. लाऊड अपील आणि पंच सांगतात स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभ्यात. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. P2च्या षटकावरती देखील मोठे धावफलक येणं गरजेचं होतं. बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. बॉल पायाला आदळतोय आणि पायाला बॉल आदळल्यानंतर यष्टीरक्षकाकडे जातोय. एकही धाव मिळत नाहीये. कौनिन बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती आहे. निहाल बोबेरे साहेबांकडून पारितोषिक 3 बॉल 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटचा स्विंग नक्कीच केला होता पण हे चातुर्य गोलंदाजाकडेही पाहायला मिळतोय. काय बॉलिंग करतोय. अगदी क्रॅम्प करून ठेवलंय बॅटरला. बॅटर शफल होतोय आतमध्ये येतोय तरी देखील ना त्याच्या आर्क पासून लांब गोलंदाजी करतोय. असं म्हटलं जातं ना जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असतात लेगस्टंपच्या बाहेर तो ब्लाइंड स्पॉट बनतो आणि त्या ब्लाइंड स्पॉट वरती सातत्याने गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सलगचे 3 डॉट आलेले आहेत. योगेश पाटील 3 नाही तर 4ही म्हणायला हरकत नाही ना कारण दुसराच बॉल त्यावरती विकेट आली. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर कमबॅकही केलेला आहे. 5 बॉल फक्त 4 धावा. P2च्या षटकामध्ये योगेश पाटीलचा कमबॅक. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला हवेत भिरकवून दिलाय. फुल टोल बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. जात असताना बॉल जातोय म्हणतोय कसा तर अगदी झटपट पटापट आलाय आणखी एक षटकार.
गुडीज आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. शेवटच्या बॉलवरती षटकार आला, इरादे स्पष्ट झाले आणि ते इरादे आपल्याला हे सांगून देतात की लढाई होणार मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 51 धावेची आवश्यकता आहे. 18-51. आज क्लोज समीप आली, अगदी हृदयाची धडकन सगळ्यांची आता थोडीशी वाढू लागली आहे. 18 बॉल आणि 51 धावेची आवश्यकता आहे. विशाल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाच्या विपक्षात 3 बॉल 3 चौकार आलेत, पण तरी देखील त्यांनी त्या षटकामध्ये 3 बॉल डॉटही फेकलेत. हो, इथे देखील आणखी एक आलाय. ओहो, वॉट स्ट्रोक. काव कॉर्नर रिजनच्या बाहेर आणखी एक धडाका पाहतोय मोहम्मदची बॅट आणि त्या बॅट मधून आणखी एक आलाय षटकार. जर कौनिन हे स्ट्राईक वरती आले, 3 बॉल 3 षटकार मारले, तर मुकलेश भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि येस, निहाल साहेबांकडून देखील 2000चं पारितोषिक. ते कौनिनला आहे, पण बॅटिंग कोण करतोय तर मोहम्मद करतोय. मोहम्मदने पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. आणखी एक षटकार मला 28 धाव फलकेवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रोक थोडासा फसतोय, बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल इथे चांगली फिल्डिंग होत आहे आणि धाव फक्त आणि फक्त एकच मिळणार आहे. साईम बुबेरे आणि सरफराज शेख साहेब यांच्याकडून जर गोरेगाव संघाने ही मॅच जिंकली तर तब्बल 8000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ते पारितोषिक अगदी आमच्या कॉमेंट्री व्यासपीठावरती जमाही झालेलं आहे. मजा येणार आहे. अगदी प्रत्येक जण, प्रत्येक प्रेक्षक वर्गही पाहतो ही मॅच. 8000 रुपयाचं पारितोषिक जर मॅच जिंकली तर मात्र ते तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. विशाल बॉलिंग ट्रॅकवरती. कौनिनची बॅट, बॉल हवेत, हवेतून बघूयात किती अंतर पार करतोय. बॉल सरळ जाऊन हातामध्ये विस्मवतोय. भोज टीम तीही खेळण्यासाठी, लढण्यासाठी आली. आणखी एक विकेटचं पतन. कौनिन बॅक टू द डगआउट. मुदस्सर बुबेरे साहेब यांच्याकडूनही जर गोरेगाव टीमनी मॅच जिंकली तर तब्बल 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण ते पारितोषिक कॅश नाही, डिजिटल आपण होतोय ना, भारताची प्रगती होते, त्याच दरम्यान ते पारितोषिकही तुम्हाला डिजिटलाइज गुगल पे द्वारे तुमच्या अकाउंटमध्ये सरळ ट्रान्सफर होईल. सरफराज भाई आणि साईम भाई अगदी व्यासपीठावरतून मॅच पाहतात, त्यांच्याकडूनही 8000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे जर मॅच जिंकलात ना तर तुम्हाला टोटल मिळतील किती? 13000 रुपये पारितोषिक मिळणार आहे. मुकलेश बुबेरे साहेब यांच्याकडून जर 3 बॉल 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिक आणि पारितोषिकही पाहायला मिळतात आपल्याला, कारण प्रत्येकाला हवंय ना की आपल्या गावासाठी लढाई करत असताना आपल्या गावाची छाप, त्या नावाची छाप आपल्या स्पर्धेमध्ये सोडणं गरजेचं आहे. बाळा येतात. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर विशालची गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी घडाईचा काटा फिरतो कसा, असा गर्रकन फिरतो ना, तशी बॉलनीही गिरकी खाल्ली आहे. डॉट बॉल येतोय. ओम कोंडेश्वर भोज संघ. मुकलेश यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक. बाळा यांच्यासाठी देखील पुन्हा एकदा अगदी लेदरचा स्मेल देणारा हा बाउन्सर येतोय. विशाल काय कमबॅक करतोय. विशाल पाटील या नावाची ही विशाल भारती आहेत, या नावाची छाप संपूर्ण गोरेगाव मैदानाने आज पाहिलेली आहे. कारण आपण पाहतो ना, प्रतिस्पर्धी संघ जेव्हा चांगलं कार्य करत असतो त्याच विरोधात आपण आपली छाप सोडणं तेवढंच गरजेचं आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवून बॅटची हलकीशी गडा लागत असताना सिंगल डाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता इथे 2 धावा पूर्ण होतील का
हे लक्ष पंचांकडे आणि पंचांनी येस सांगितलं 2 धावा कंप्लीट झाल्यात. त्याचमुळे धावफलक आता जात आहे 31 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल 42 धावेंची आवश्यकता आहे. 12-42. सरफराज शेख साहेब यांच्याकडूनही जर मोहम्मदने सामना जिंकवला ना तर मात्र त्यालाही 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. येस ते वैयक्तिक आहे मोहम्मदसाठी. मोहम्मदही पाहतोय ना अगदी व्यासपीठाकडे ते पाहतोय. हे सगळे पारितोषिक आहेत. तब्बल 13,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय पण तरी देखील प्रतिष्ठेला काय आहे तर प्रतिष्ठेला ते गावाचं नाव आहे ना त्यासाठी ती लढाई सुरू आहे आणि ती लढाई कुठेही ओम कोंडेश्वर भोज संघही मागे पडत नाहीये. तोही सांगतोय आम्ही देखील लढण्यासाठी आलोय तुमच्याच मैदानावरती आलोय पण देखील ती लढाई पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये नेहमी ती लढाई पाहायला मिळते तशीच मैदानाच्या बाहेर ती मैत्री तेवढीच चांगली आहे पण तरी देखील मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलची ती लढत तीच देखील तेवढीच चांगली. माज भाई यांच्याकडून जर मोहम्मदने 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मोहम्मद तुम्ही जर मॅच जिंकवून दिलीत ना तर मात्र फैजल शेख साहेब यांच्याकडून तब्बल 8,000 रुपयाची बॅट तुम्हाला मिळणार आहे. बाबूभाई यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मोहम्मद साठी 3 बॉल 3 षटकारांसाठी. सज्जद भाई यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक कुणासाठी मोहम्मदसाठी जर 3 बॉल 3 षटकार लगावले तर. वा बदलापूरकरांनी अगदी मन जिंकण्याचं काम केलंय. 12-42 पहिला बॉल वाईड आलाय पहिला बॉल वाईड त्यामुळेच आता लक्ष्याच्या अगदी 1 पाऊल तुम्ही समीप पोहोचलेला आहात. काल जे पाहिलं ते अगदी इतिहास होतं. उद्या पाहणार आहात ते भविष्य पण आज या सहबाज मैदानावरती ना भूतो ना ती भविष्यती. उमर 11 गोरेगाव विपक्ष ओम कंडेश्वर बोज 12 बॉल 41 पुढचा बॉल पुन्हा एकदा फॉलिंग स्विपचा प्रयत्न केला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय जमिनीची लागत बॉल चाललाय अगदी चिरत कापत फाडत पण तरी देखील बॉल सरळ निघून गेला अगदी दन 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 करत आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यालाही माहिती आहे पारितोषिक प्रचंड लागलेत. बॅटही त्याला मिळणार पारितोषिकही मिळणार टीमला जर्सी मिळणार कॅश प्राइजही मिळेल पण महत्वाचं काय महत्वाचं त्या नावाच्या प्रतिष्ठेचा हा खेळ आहे. किशोरनी पहिला बॉल आपण पाहिला तर अगदी ऑप्शनच्या बाहेर टाकला वाईड आला पण त्यानंतर इथे एक चांगला स्ट्रोक मोहम्मदच्या बॅटमधून. मोहम्मद की किशोर ओम कोंडेश्वर भोज की मग उमर 11 गोरेगाव. पुढचा बॉल स्टँड अँड डिस्पॅच बॉल सरळ मैदानाच्या बाहेर बॉल गेलाय अगदी झटपट पटापट आणखी एक आलाय. थँक्यू डीजे. 3 बॉल 3 6 लगावले मोहम्मदनी तर सरफराज शेख यांच्याकडून 5,000 बाबू बुबेरे भाई यांच्याकडून 5,000 आणि साजिद भाई यांच्याकडूनही सज्जद भाई यांच्याकडूनही 1,000 म्हणजे किती मिळतील 11,000 रुपये मोहम्मदला मिळतील जर त्यांनी 3 बॉल 3 षटकार लगावले तर. 8,000ची डबलची बॅटही त्याला मिळेल. शोजोभाई यांच्याकडून जर मोहम्मदने अर्धशतक लगावलं तर 1,500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पण तो खेळेल का होईल काय मैदानाच्या आतमध्ये धक 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 2,000 रुपये का साहेब ओके 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक जण मॅच पाहतोय एन्जॉय करतोय. गोरेगाव संपूर्ण मैदानावरती आलाय. मॅडी सरांनी सांगितलं ना गोरेगावची मॅच तर मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. पुढचा बॉल आणखी एक मारलाय मोहम्मदनी मारलाय. प्रेक्षकांनी साथ दिली तर कसा मारलाय कसा झटपट पटापट.
डीजे थँक्यू डीजे 48 झाल्यात. जिंकण्याचं समीकरण आपण जाऊयात आपल्या गुणलेखकाकडे. तोही सांगतोय अगदी धग 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 हृदयाच्या आतमध्ये सुरू आहे ना, पण हरकत नाहीये. मॅच पाहायला मजा येते. 2 बॉल 2 मारलेत मोहम्मदनी. 11,000साठी तिसरा मारावा लागेल. तो मारेल का? जर त्यांनी तो लगावला तर मात्र बदलापूर नगरीमध्ये इतिहास पाहायला मिळणार आहे. आणि इतिहासाचा साक्षीकार कोण होणार आहे? 9 बॉल 25 धावेची आवश्यकता. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. काय सामना सुरू आहे. ह्या बॉलसाठी जर षटकार मारला तर मात्र 8,000 रुपयाची डबल एची बॅट. जर षटकार मारला तर मात्र 11,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते मिळेल का? पण या बॉलसाठी मित्रांनो, जर सगळ्यांना मॅच आवडत असेल, जर फ्रेंच चषक आवडत असेल तर होऊन जाऊ द्या जोरदार. काढा खिशातला हात, वाजू द्या थंडी, होऊ द्या हात लाल. हरकत नाहीये. या बॉलसाठी जोरदार जोरदार झाल्याच पाहिजेत. बॉल पडत नाही ना तोपर्यंत वाजवा. हरकत नाहीये. मजा येणार आहे या बॉलवरती. 9 बॉल 25. मोहम्मदनी 2 बॉल 2 मारलेत. तिसरा तो मारेल का? कसं सुरू आहे? प्रेक्षकांच्या हृदयाच्या आतली धगधग ऐकायला येते. धग 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 इथपर्यंत आलेली आहे. 9 बॉल 25. फेका लवकर बॉल. सगळ्यांची धगधग वाढली आहे. हार्ट पेशंट बीपी पेशंट म्हणत असतील का आलो मॅच पाहायला. ओ आला 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 आला. बल्ले की गर्जन. रन पुरे आधा दर्जन. गोरेगावकर. बॉल गेलाय कसा? बॉल गेलाय झट पट पटापट. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मजा आली. फ्रेंड चषक उमर 11 गोरेगाव आयोजित हे चषक पाहायला मिळते. 8 बॉल 19 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पण ओम कोंडेश्वर बोस संघ 3 बॉल 3 आलेत. हरकत नाहीये. 4 बॉल 23 किशोरने दिलेत. पण हे 2 बॉल यावरती जर त्यांनी फक्त बॉल बाउंड्री रोपच्या आतमध्ये ठेवला ना तर मात्र मॅचला मजा येणार आहे. सरफराज शेख आणि सईम भुपेरे साहेब यांच्याकडून जर मॅच जिंकले ना तर मात्र 8,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वाह टीम गोरेगाव. हो बॉल कुठे डिलिव्हर केलाय? अंडर प्रेशर. नो बॉल. आणखी एक नामी संधी मोहम्मदला मिळते. हे हरे राम, हे प्रभू, हे जगन्नाथ, ये क्या हुई? ये हुई मोए मोए. आठ बॉल आणि 18 धावेंची आवश्यकता आहे. अगदी प्रत्येकाचं लक्ष समालोचन कक्षाकडे देखील आहे की काय चालू आहे. थंडी प्रचंड आहे. आता सगळ्यांनी हात पुन्हा एकदा आतमध्ये टाकलेत आपल्या स्वेटर मध्ये, आपल्या टी शर्ट मध्ये. 8 बॉल 18. पुढचा बॉल आणखी एक. वा मोहम्मद काय स्ट्रोक खेळलाय. आणखी एक षटकार त्याच्या बॅट मधून. होऊन जाऊ दे डीजे. लढाई कसली आहे? लढाई मैदानाच्या आतमध्ये 7 बाऱ्याची आहे. 7 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. 7 भुपेरे साहेब लंडन वरून पाहत आहेत. जर मोहम्मद साठी 2,000 देण्यात आलाय पारितोषिक. थँक्यू सो मच 7 साहेब, आपले देखील धन्यवाद. वाह काय वॉचिंग वाढले ना, प्रेक्षकांची वाढली, आमच्या MTCची वाढली, त्यांचाही धन्यवाद. 7 बॉल 12. 7 बाराची लढाई नेहमीच आपण पाहिलीत, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. 7-12. आणखी एक आला. बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल हवेत आणि विकेट. नाहीये. नो बॉल असणार आहे. बीमर बॉल आहे. पुढचा नो मिळेल. प्रेक्षकांच्या टाळ्या टाळ्या कुठून शिट्ट्या. वा काय मॅच सुरू आहे. हो हेच तर ते प्रेशर, हाच तर तो दडपण. आणि त्या दडपणाखाली गोलंदाजांनी आणखी एक चूक केलेली आहे. 7 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. किती मारले? समोरच्या टीमनी 72 मारले, आम्ही किती मारले? 62. बॉल किती शिल्लक आहेत? 7.
पहा मजा येते. पण बघा मॅचचा डिसिजन काही असू दे, मैदानाच्या आतमध्ये जर कुणी गेलं तर आपण ज्या टीमला सपोर्ट करताय त्या टीमला पेनल्टी लावण्यात येईल. येस, लहान मुलांसाठी ही विशेष सूचना असेल. लहान मुलांना अजिबात आतमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये जाण्याची तुम्हाला मुभा नाहीये. 7 बॉल 10 स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय बॅटर आहेत बाळा. पुढचा बॉल आणखी एक मिक्स स्ट्रोक. बॉल हवेमध्ये असणार आहे पण फ्री हिटचा बॉल आहे. धावा किती कंप्लीट केल्या जातील? एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न करता करता इथे विकेट मिळालेली आहे. ओम कोंडेश्वर भोज संघ तो सांगतोय थांबा थांबा थांबा, नका करू सेलिब्रेट. आम्ही कशासाठी आलोय? आम्ही क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी आलोय. मॅच जिवंत आहे, जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 9 धावेंची अजूनही मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता आहे. डीजे मास्टर थोडा आमचाही लोड कमी करा, होऊन जाऊ दे एक चांगलं मधुर संगीत. शांतता मैदानाच्या आतमध्ये. तो पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतोय. अगदी तुमच्या खिशामध्ये गाडीची चावी असेल, ती मैदानावरती पडली ना अगदी ठणकन आवाज होईल. पण तरी देखील आताही शांतता कसली तर वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळते. 6 बॉल आणि अगदी 9 धावेंची आवश्यकता आहे. आता कॉमेंट्री बॉक्स एंड करून कुठल्या बॉलरचा वापर केला जातोय? श्रीपाद, हिरामन केवने साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. मोहम्मदनी जर षटकार मारून मॅच जिंकवली तर मात्र सोजा भुबेरे साहेब यांच्याकडून किती तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. वाह, मोहम्मद म्हणेल रोज करा तुम्ही हे आयोजन, मला रोज संधी द्या. म्हणजेच काय तर माही संधीचं सोनं करेल. 10, 15, 20 हजार अगदी मॅडीसर खिशात घेऊन जाणार आहे. 6 बॉल 9. पण अगदी श्रीपादही पाहतो ना, ओम कोंडेश्वर बोस संघ तो देखील कच्च्या गुरुचा खेळाडू नाहीये. जर या ओव्हर मध्ये एखाद दुसरा डॉट आला ना तर मात्र मजा येणार आहे. आणि त्याचबरोबरीने जर विकेट गेली तर मात्र मजा येईल. पण असं बोलणं आता शक्य आहे का? 6 बॉल 9. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला आणि स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल कुठे? बॉल अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आलाय आलाय आलाय, कोण आलाय? डॉट बॉल. वा वा, डॉट बॉल आलाय. 5 बॉल 9 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक जण ज्याला जागा मिळते तो तिथून पाहतोय, ज्याला जागा मिळत नाही ना कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवतोय, थोडीशी मान बाहेर काढतोय आणि बघतोय बघू दे मॅच किती पाहिजे. 5 बॉल 9 धावेची आवश्यकता आहे. श्रीपाद पहिला डॉट टाकलाय. स्विचिटचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ सरळ चाललाय. इथे पॉइंट रिजनला बीट करत असताना बॉल सरळ निघून जातोय. दन 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 करत आलाय चौकार. थँक्यू सो मच डीजे गोरेगावकरांनो. जर तुम्ही हा सामना जिंकला तर त्याच्या मोठे सगळ्यात मोठा हात मोहम्मदचा असणार आहे. त्याचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या मोहम्मदसाठी झाल्या पाहिजेत. शाबाश मोहम्मद, काय बॅटिंग केली आहे. जरा आपली बॅट उंच करायची आहे आणि हे अभिवादनही तुला स्वीकारायचं आहे. पण मोहम्मद सांगतोय ना थांबा, मॅच बाकी आहे. माझं अर्धशतक महत्वाचं नाहीये, माझी टीम महत्वाची आहे. वा मोहम्मद, ही खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. पण श्रीपादनी तर पहिला डॉट टाकला होता, त्यानंतर चौकार आलाय. म्हणजेच काय तर समीकरण 4 बॉल जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता. हो, पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय. बॉल सरळ लॉंग ऑन रिजन वरती चाललाय. चांगली फिल्डिंग झाली आहे पहिल्या अटेम्प्ट वरती. तो पडतोय, तो धडतोय, पण तो लढतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी लॉंग ऑन वरती खेळाडूंनी प्रयत्न चांगला केलाय. तो पडला, तो जडला, पण तो लढला मित्रांनो. टीम साठी लढला, गावासाठी लढला, त्या नावासाठी लढलाय. व्हॉट अ मॅच.
3 बॉल आणि जिंकण्यासाठी अगदी थोडासा शुटकेचा श्वास घ्यावा असे 3 धावेची आवश्यकता. तुषार सर काय म्हणाल? 3 बॉल 3 धावेची आवश्यकता. दगदग वाढली आहे मित्रांनो. कुठे गेली थंडी? गेली ना, गायब झाली ना. हा क्रिकेटचा खेळ आहे. ही तुम्हाला थंडी ताप सगळं विसरायला लावून देते. 3 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता आहे. बघा पारितोषिक ज्यांचे होते त्यांना विनंती असणार आहे. अनेक पारितोषिक आलेत आमच्याकडे. ज्यांचे नाही जमा झाले त्यांना विनंती असणार आहे, प्लीज पारितोषिक जमा करा. 3 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. मुजीब बुबेरे यांच्याकडून षटकार मारून मॅच जिंकवली तर 1000, पण 3 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल सरळ जातोय पण थांबवलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये फेकी केली. एकच धाव मिळणार आणि इथे विकेट कुणाची जाते? विकेट कुणाची जाते? धक 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 धक. मोहम्मद सेफ आहे. विकेट गेली आहे समोरच्या भाळाची आणि त्याच बरोबरीने आणखी एक विकेट. डीजे थोडंसं होऊन जाऊ दे. अनेक जण सांगताय नका बोलू नका बोलू नका बोलू, पण बोलावं तर लागेल. स्पर्धेचा नियम. जर टाय झाली तर मात्र सुपर ओव्हर. 2 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. काय बॉलिंग केली आहे गोलंदाज श्रीपाद साठी देखील गोरेगाव. जर श्रीपादची बॉलिंग आवडली असेल ना अंडर प्रेशर, प्रतिस्पर्धी हरकत नाहीये. चांगला खेळ केला त्याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 2 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 2. कुणाचं नाही क्रिकेटमध्ये कोण मित्रा? 2 बॉल 2 मजा येणार आहे. 2 बॉल 2 धावेची आवश्यकता. हा बॉल मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. जर मारला तर मिळतील पैसे. इथे हे काय घडलंय? प्रत्येकाचे हात डोक्यावर आणि इथे मोहम्मद बॅक टू द डगआउट. होऊन जाऊ दे डीजे. थँक यू डीजे थँक यू सो मच. हा कमबॅक केलाय. हा श्रीपादने कमबॅक केलाय. असं नेहमी म्हणतो ना, मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है, पर आप कोशिश ना करो जनाब ये तो गलत बात है. तुमचा प्रयत्न चांगला असणं गरजेचं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. बॅटिंग साठी कोण जातोय? तर बॅटिंग साठी नवीन बॅटर अजमल जातोय. आणि खरं सांगू, अजमलला संपूर्ण गोरेगावकरांनी कानामध्ये काहीतरी सांगितलंय. कोण बोलतंय जाके मार, कोण बोलतंय आराम से खेल, सिंगल निकाल, मॅच टाय होने दे, कोण म्हणतंय काय, कोण म्हणतंय काय. आणि अजमल म्हणतोय भाई जाने दे, खेळले दे. आय विल ट्राय, आय विल प्ले. मी जाईल, खेळायचा प्रयत्न करेल. पण श्रीपादनी काय गोलंदाजी केली आहे. वा मित्रा. अंडर प्रेशर अगदी तुमचे आमचे सगळ्यांचे हार्टबीट वाढलेत, हातपाय लटपट आहेत, तरी देखील श्रीपादनी चांगला खेळ केलेला आहे. व्हॉट अ मॅच. खूप कमी असे सामने आम्हालाही पाहायला मिळतात, कव्हर करायला मिळतात. अगदी खऱ्या अर्थाने ही पर्वणी दिली आम्हाला गोरेगावकरांनी. किती पाहिजे, किती पाहिजे, किती पाहिजे? 1 बॉल जिंकण्यासाठी 2. 1 केली तर मात्र सुपर ओव्हरचा खेळ. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. गोरेगावकर या बॉलवरती जोपर्यंत बॉल पडत नाही तोपर्यंत टाळ्या 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 झाल्याच पाहिजेत. रामन केवणे साहेब यांचं काळीज किती मोठं आहे पहा. कुठली टीम जिंकली, ज्या जिंकलेल्या टीमला त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. प्रेक्षक हात थकले का? काढा बाहेर स्वेटरच्या, काढा काढा बाहेर काढा. होऊन जाऊ दे एकदा जोरदार. 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अजमल आलाय. श्रीपादनी आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. जिंकेल कोण? ओम कोंडेश्वर भोज किंवा गुमर 11 गोरेगाव. 1 बॉल 2. पुढे आला, बॅटची हलकीशी कडा लागली, बॉल पॉइंट रिजन फिल्डिंग झाली. ओ उमर 11 गोरेगाव. डीजे
हरकत नाहीये, चला लवकर बाहेर या. सगळे लहान मुलंच दिसत आहेत ना आपल्याला, त्यामुळे या सगळे बाहेर या, बाहेर या, बाहेर या, प्लीज बाहेर या. पण गोरेगावकरांनो, मॅच आवडली का? मॅच आवडली तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. दोन्ही टीमने हँडशेक करा, हँडशेक करा, हँडशेक करा. आणि पारितोषिक ज्यांची नावं आहेत त्यांना विनंती, प्लीज येऊन पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा करा मित्रांनो. चला दोन्ही टीम्स हँडशेक करून घ्या. हँडशेक केल्यानंतर मैदानाच्या बाहेर या, हरकत नाहीये. अगदी तो लहान खेळाडू कदाचित आपल्याला पॉइंट रिजन वरती पाहायला मिळत होता. या धडधडीमध्ये, या धगधगीमध्ये त्याच्याकडून पाहतो ऍक्शन रिप्ले. थोडीशी चूक झाली आणि चूक झाल्यानंतर एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालेलं आहे. व्हॉट अ मॅच. काय मजा आली या मॅचला. सज्जाद भाई म्हणजे शान 11 यांच्याकडून मोहम्मदला 3 बॉल 3 6 साठी 1000 रुपये होते. ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत. तर आयोजकांना विनंती आहे, आपण हे पारितोषिक घ्या आणि हे पारितोषिक मोहम्मदला द्यायचं आहे. रईस खान बंद यांच्याकडून मोहम्मद यांच्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जीपे झालंय, ओके.